आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक आणि संगीतकार पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने दरवर्षी होणारा संगीत महोत्सव यंदा 21 ते 23 मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे, अशी माहिती आपला परिसर आणि तरंगणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं उज्ज्वल केसकर आणि गायक शौनक अभिषेकी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पंडितजींच्या सांगीतिक कार्याची माहिती पुढील तरुण पिढीस व्हावी या उद्देशाने ह्या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते। 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महोत्सवाचे उद्घाटन माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे। या महोत्सवात एका बुजुर्ग कलाकाराचा पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो। यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध गायक नट म्हणून ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ कलाकार शेखर सेन यांना प्रदान करण्यात येणार आहे। याशिवाय यावर्षी ज्येष्ठ संगीतकार पुरस्कार सुभाष कामत यांना देण्यात येणार असून पहिल्यांदा देण्यात येणारा विद्या जितेंद्र अभिषेकी पुरस्कार ज्येष्ठ व प्रसिद्ध लेखिका श्रीमती शैला मुकुंद यांना प्रदान करण्यात येणार आहे। तसेच यशस्वी संयोजक पुरस्काराने राजेश गोडबोले यांना सन्मानित करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 21 मार्च रोजी सायंकाळी उद्घाटनानंतर हे बंद रेशमाचे हा विशेष कार्यक्रम होणार आहे। यामध्ये शौनक अभिषेकी, डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे, वैभव जोशी हे कलाकार सहभागी होणार आहेत। दुसऱ्या दिवशी युवा महोत्सवात सकाळी 9 वाजता करण देवगावकर, अमन वारखेडकर आणि श्रुती विश्वकर्मा हे कलाकार आपली कला सादर करतील। त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता सुरू होणाऱ्या सत्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पंडित राजेंद्र गांगानी, श्रीमती इंद्राणी मुखर्जी यांचा सत्कार करून सत्राचा प्रारंभ होईल। या दिवशीच्या कार्यक्रमाचा समारोप पंडित मधुप मुदगल यांच्या गायनाने होईल। 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या युवा महोत्सवात राजश्री वैरागकर, ईशान घोष आणि अनिरुद्ध एठ्ठल हे कलाकार आपली कला सादर करतील। तर 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणाऱ्या अखेरच्या सत्राची सुरुवात पंडित समीर दुबळे, पंडित अभय सोपोरी यांच्या गायनाने होईल। तर महोत्सवाची सांगता भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या जाहीर सत्काराने होईल। त्यांचा सत्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे। मी शौनक अभिषेकी 19वा पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव 2025 हा 21, 22, 23 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण थिएटर इथे होत आहे। 21 तारखेला 5 वाजता माजी केंद्रीय मंत्री पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचं उद्घाटन होईल। त्यानंतर हे बंद रेशमाचे हा एक तरल कार्यक्रम आपल्यासमोर मी स्वतः शौनक अभिषेकी, माझे मित्र डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे, कवी संदीप खरे आणि कवी वैभव जोशी आम्ही घेऊन येत आहोत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 22 तारखेला शनिवारी सकाळी 9:30 वाजता युवा संमेलन होईल, ज्यात श्री करण देवगावकर, अमन वारखेडकर व्हायोलिन वादन आणि श्रुती विश्वकर्मा गायन असा युवोन्मेष हा कार्यक्रम आम्ही सादर करतो। हाही यशवंतराव चव्हाण इथेच नाट्यगृह इथेच सकाळी 9:30ला होईल। त्याच संध्याकाळी म्हणजे 22ला संध्याकाळी 5:30 वाजता जयपूर घराण्याचे पंडित राजेंद्र गंगाणी यांचं कथ्थक नृत्य होईल। त्यानंतर कलकत्त्याच्या श्रीमती इंद्राणी मुखर्जी यांचं गायन, शास्त्रीय गायन होईल आणि या कार्यक्रमाची सांगता पद्मश्री पंडित मधुप मुदगल यांच्या गायनाने होईल। रविवारी सकाळी 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण येथे युवोन्मेष ह्याचा दुसरा भाग सादर करण्यात येईल, ज्यात युवा गायिका रागेश्री वैरागकर यांचं शास्त्रीय गायन, ईशान घोष यांचं सोलो तबला वादन आणि अनिरुद्ध ऐठल यांचं शास्त्रीय गायन होईल। त्याच संध्याकाळी रविवारी यशवंतराव चव्हाण येथेच 5:30 वाजता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य श्री समीर दुबळे यांचं शास्त्रीय गायन होईल। पंडित अभय सोपोरी यांचं संतूर वादक, दिल्लीचे संतूर वादक येते आणि या पूर्ण संमेलनाची सांगता भजन सम्राट गायक पंडित अनुप जलोटा यांच्या गायनाने होणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन प्रख्यात नट आणि दिग्दर्शक श्री रवींद्र खरे करणार आहे। या निमित्ताने आम्ही या संमेलनात 4 पुरस्कार देत आहोत। पहिला पुरस्कार आहे बुजुर्ग कलाकार पुरस्कार प्रदीर्घ संगीत सेवेसाठी, तो आम्ही प्रख्यात नट, दिग्दर्शक आणि गायक श्री शेखर सेन यांना देतो आहोत। त्यानंतर संगीतकार पुरस्कार हे ज्येष्ठ तबलावादक पंडित सुभाष कामत यांना देण्यात येणार आहे। विद्या जितेंद्र अभिषेकी म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींच्या पत्नी
यांचं मागच्या वर्षी निधन झालं, त्यामुळे यावर्षी आम्ही त्यांच्या नावाने एक वेगळा पुरस्कार सुरू केला आहे, विद्या जितेंद्र अभिषेकी पुरस्कार. तो प्रख्यात लेखिका आणि निवेदिका श्री शैला मुकुंद यांना देण्यात येणार आहे. आणि चौथा पुरस्कार हा आयोजक पुरस्कार अमेरिका येथे सिॲटल शहरात श्री राजेश गोडबोले म्हणून एक आयोजक आहेत, शास्त्रीय संगीताच्या मैफिल त्या अमेरिकेत सगळीकडे घडवून आणतात आणि भारताहून कलावंतांना घेऊन जाऊन त्यांचं तिकडे नाव करतात. त्यांना मुद्दामून आम्ही हा आयोजक पुरस्कार अभिषेकींच्या नावाने देण्यात येणार आहे.